सनातन धर्म विकृत भारताचं वाटोळं केलं. जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य भाजपकडून टीकेची जोड. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व 7ही आरोपी निर्दोषमुक्त झाल्यानंतर चव्हाण यांनी या घटनेला भगवा दहशतवाद नव्हे तर सनातनी दहशतवाद असं म्हणायला हवं अशी प्रतिक्रिया दिली होती. या विधानानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीकेची झोड उठली असून त्यांच्या विरोधात आंदोलनं देखील करण्यात आलेली आहे. दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सनातन धर्माने भारताचं वाटोळ केलेलं आहे असं वक्तव्य केलंय. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय की सनातन धर्मानं भारताचं वाटोळ केलंय. सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता. आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत. सनातन धर्माने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला. सनातन धर्मीयांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करून टाकलं. सनातन धर्म आणि सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरायला नको असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सनातन धर्माची ओळख काय? तर ज्याच्या विरुद्ध बुद्ध भगवान पहिल्यांदा उभे राहिले तो कुठला? तो सनातन धर्म होता. वर्ण व्यवस्था कोणामुळे आली भारतामध्ये? सनातन चारवाकाला कोणी मारला? बसवाचार्यांना कोणी मारलं? त्यांना आत्महत्याला कोणी प्रवृत्त केलं? ज्ञानेश्वर माऊलींना कोणी छळलं? तुकाराम महाराजांचा छळ कोणी केला? गाथा कोणी बुडवल्या? ह्या जातीद्वेष या समाजामध्ये कोणी आणला? शिवाजी महाराजांना राज्याभिषेकापासून कोणी रोखलं? ते सगळे धनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांची क्रूर हत्या दुश्मनांच्या करवी करवण्याचा प्लॅन कोणी केला? संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले? ते 5 जण सनातन दहशतवादीच होते. संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली दिलं. हा इतिहास आहे. महात्मा फुलेंना कोणी छळलं? धर्मव्यवस्थेविरुद्ध, या कर्मकांडाविरुद्ध, या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं. आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे, समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे, तरच हा समाज पुढे जाईल. त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता. केलं कोणी? महात्मा फुलेंना. त्यांचे काय हाल केले? कोणी केले? सनातन दहशतवाद्यांनी. शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूने बाहेर पडले आणि दलितांना, क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली. त्यांना मारण्याचं, त्यांना खून करण्याचं, त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं? सनातन दहशतवाद्यांनी. पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली? सनातन दहशतवादी. एका वर्गाला शिक्षणापासून, एका वर्गाला मंदिरात जाण्यापासून, एका वर्गाला पाणी पिण्यापासून, म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा. स्पर्श केला तर समाजातनं बहिष्कृत. म्हणजे 95% समाज हा या सनातन दहशतवादाच्या ओझ्याखाली दबला गेला होता, समाजातनं बाहेर फेकला गेला होता. अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं, आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृती विरुद्धातच. ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाळली, त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं. नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी या भारतात होते ना. हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय. तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था, भारतामधली वर्ण व्यवस्था, उच्च नीच जात व्यवस्था, दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं? तो सनातन दहशतवादच आहे. आणि तो हजारो वर्ष भारतात आहे. आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.